नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर बघूया आजचे अपडेट्स। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अभिनेता झहीर इक्बाल आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे। सांगायचं झालं तर सोनाक्षी झहीर दोघांचा धर्म वेगळा असल्यामुळे चर्चांना उधाण आलं। झहीर याच्या कुटुंबियांनी नात्याला लगेच मान्यता दिली, पण सोनाक्षी हिला कुटुंबियांकडून लग्नासाठी होकार मिळायला वेळ लागला। दरम्यान लग्नानंतर सोनाक्षी धर्म बदलून इस्लाम धर्म स्वीकारणार का, अशा चर्चांनी देखील जोर धरला होता। सोनाक्षी हिंदू आहे तर झहीर हा मुस्लिम असल्यामुळे अभिनेत्री धर्म बदलणार का, अशा चर्चा सुरू झाल्या। दरम्यान यावर सोनाक्षी सिन्हा हिचे होणारे सासरे आणि झहीर याचे वडील इक्बाल रतनसी यांनी रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही असं सांगितलं आहे। इक्बाल रतनसी म्हणाले, एक गोष्ट पक्की आहे आणि ती म्हणजे सोनाक्षी कधी स्वतःचा धर्म बदलणार नाही। दोघे प्रेमाच्या नात्याने बांधले गेले आहेत, त्यामध्ये धर्माची कुठेच आणि कोणतीच भूमिका नाही। पुढे इक्बाल रतनसी म्हणाले, मी कायम माणुसकीवर विश्वास ठेवतो। हिंदू लोक देवाला देव म्हणतात आणि मुस्लिम अल्लाह म्हणतात, पण आपण प्रत्येक जण माणूस आहोत हे सत्य आहे। माझा आशीर्वाद कायम झहीर आणि सोनाक्षी यांच्यासोबत असेल। यानंतर बघूया पुढील अपडेट। स्वप्नील जोशी, सुकन्या मोने, प्रार्थना बेहरे, दीप्ती देवी असा कलाकारांचा फौजफाटा असलेला बायग हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। बायग या सिनेमात स्वप्नील जोशी हा मुख्य भूमिकेत आहे। वट पौर्णिमेच्या दिवशी या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे। या टीजर मध्ये एका कंटाळलेल्या नवऱ्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे। बायकोसोबत सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळलेल्या नवऱ्याची भूमिका या सिनेमात स्वप्नील करत आहे। त्यासाठी त्याच्यासोबत एक प्रकार घडतो, त्यानंतर त्याला मागच्या जन्मातल्या बायकांना देखील सांभाळावं लागतं। लंडन मध्ये राहणाऱ्या जोडप्याची ही गोष्ट आहे। कितीही प्रेम केलं, कितीही त्याग केला, तरीही शेवट हा भांडणानेच होतो असं स्वप्नील म्हणतो आणि या टीजरची सुरुवात होते। बायग हा सिनेमा येत्या 12 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। पांडुरंग कृष्ण जाधव यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे, त्यामुळे आता या सिनेमाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे। यानंतर बघूया पुढील अपडेट। छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मागील काही वर्षांपासून चांगलीच लोकप्रिय आहे, मात्र त्याचवेळी ही मालिका कलाकारांनी निर्मात्यांमधील वादामुळेही चर्चेत राहिली आहे। काही कलाकारांनी वादातून मालिका सोडली आहे। आता आणखी एका कलाकाराने 16 वर्षांनंतर शो सोडला असल्याची चर्चा सुरू आहे। तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये गोलीची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शाह याने मालिका सोडली असल्याची चर्चा सुरू होती। आता कुशच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे या चर्चांना बळ मिळाले आहे। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार गोली अर्थात कुश शाह हा न्यूयॉर्क मध्ये आहे। रेडिटवर व्हायरल होणाऱ्या पोस्टनुसार एका चाहत्याने म्हटले की स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या इथे जाताना न्यूयॉर्क मध्ये अचानक कुश भेटला। शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिका सोडली असल्याचे त्याने मला सांगितले। गोलीच्या चाहत्याची ही पोस्ट व्हायरल होत असून मालिकेच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। दरम्यान कुशने मालिका सोडल्याबाबत मालिकेच्या टीमकडून कोणतेही अधिकृत भाष्य केले नाही। यानंतर एक महत्त्वाची अपडेट। अनुपम खेर यांच्या मुंबईतील वीरा देसाई कार्यालयात चोरी झाली आहे। कार्यालयातील अकाउंट्स विभागातील तिजोरीसह चोरट्यांनी पलायन केले। एवढेच नाही तर चोरट्यांनी एका चित्रपटाचा निगेटिव्ह बॉक्सही सोबत नेला। एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे ऑटोमध्ये बसलेले दिसत होते। या प्रकरणी अनुपम खेर यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची माहिती अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे। तुटलेल्या तिजोरीचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे। एका पोलीस अधिकाऱ्याने ई टाइम्सला सांगितले की चोरट्यांनी कुलूप तोडून रोख रकमेसह 4.25 लाख रुपयांचा माल चोरून नेला। अनुपम खेर यांनीही याबाबत ई टाइम्सशी बोलताना सांगितले की चोरट्यांनी चोरलेली रील एका बॅगेत होती। बॅगेत पैसे असावेत असे चोरट्यांना वाटले। मैंने गांधी को क्यों मारा या चित्रपटाचे ते रील होते। अनुपम खेर पुढे म्हणाले, ही जुनी इमारत आहे ज्यामध्ये काही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। मला मिळालेल्या फुटेजमध्ये 2 चोरट्यांनी मिळून चोरी केल्याचे दिसले। आंबोली पोलिसांनी त्याचा शोध घेऊ असे आश्वासन दिले आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। मित्रांनो, आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंजा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे। मुळात म्हणजे या चित्रपटात कोणताही मोठा स्टार कलाकार नसूनही हा चित्रपट केवळ कंटेंटच्या जोरावर सुपरहिट ठरला आहे। 7 जून रोजी कोकणातील हे भूत अर्थात मुंजा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि आता या चित्रपटाने 12 दिवसात 65 कोटींचा टप्पा पार केला आहे। मुंजाने पहिल्या दिवशी 4 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 8 कोटी, त्यानंतर 13व्या दिवशी 3 कोटी, 14व्या दिवशी 2.5 कोटी कमवत आतापर्यंत एकूण 67.95 कोटी कमावले आहेत। स्त्री, भेड यासारखे यशस्वी चित्रपट देणारा दिनेश विजन आणि अमर कौशिक यांनी मुंजेची निर्मिती केली आहे। एवढंच नाही तर मुंजेने बॉक्स ऑफिसवर चंदू चॅम्पियनलाही मागे टाकले आहे। मित्रांनो, यावर्षी अक्षय कुमारचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत। या यादीत अक्षयचे खेल खेल में, शर्फिरा आणि स्काय फोर्स हे चित्रपट आहेत। अक्षयच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की स्काय फोर्सचा फर्स्ट लुक स्त्री 2 सोबत येईल, जो स्वातंत्र्य दिनी रिलीज होणार आहे। कारण स्त्री 2 आणि स्काय फोर्स हे दोन्ही चित्रपट दिनेश विजनच्या बॅनर खाली आहेत। दिनेश विजन त्याच्याच बॅनरच्या इतर चित्रपटांच्या रिलीजसह त्याच्या चित्रपटांचा फर्स्ट लुक उघड करत आहे। नुकत्याच रिलीज झालेल्या मुंजामध्ये त्यांनी स्त्री 2 चा फर्स्ट लुक उघड केला होता। सूत्रांनी स्काय फोर्सशी संबंधित अधिक विशेष माहिती उघड केली। ते म्हणाले, या चित्रपटात
चित्रपटात अक्षय सोबत नवोदित कलाकार वीर पहाडिया आणि सारा अली खान देखील आहेत। सारा यापूर्वी अतरंगीमध्ये अक्षय सोबत होती। वीर पहाडिया यातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे। यासाठी त्याने वर्षभर प्रशिक्षणही घेतले आहे। सूत्रांनी सांगितले की अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वीरने दिग्दर्शक अमर कौशिक यांना भेड या चित्रपटात सहाय्य केले होते। त्यानंतर त्याने 1 वर्ष अभिनय प्रशिक्षकाकडे अभिनयाचे बारकावे शिकले। देशातील हवाई दलाच्या तळांनाही त्यांनी भेट दिली। तेथे जाऊन हवाई दलातील अधिकाऱ्यांकडूनही गुरुमंत्र घेतला, कारण या चित्रपटात वीर पहाडिया मुळात हवाई दलाच्या पायलटच्या भूमिकेत आहे। यामध्ये अक्षय कुमार देखील हवाई दलाचा पायलट बनला आहे। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।